आता सर्वच बाबतीमध्ये महागाई हा वाढलेली आहे. 130 रुपयापर्यंत जाणार सरकार जे आहे ते 130 रुपये स्लोली घेऊन जाणार. एक महिना लागणार तुमचं तिकडे पोचायला. शिप तरी पोचायला पाहिजेत ना, तिकडून ओपन झालं तरी शिप पोचायला पाहिजेत. एक महिना थांबा. पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत तर सगळे आपल्या गाड्या भरून जास्ती भरू नका. जेवढं लागेल तेवढंच भरा. देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांना झटका दिला आहे. गेल्या 10 दिवसात ही चौथ्यांदा दरवाढ झाली असून आजपासून लागू झालेल्या नव्या दरामुळे पेट्रोल 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागले आहे. बेळगावमध्ये आजचा दर पेट्रोलने 110चा टप्पा ओलांडला असून वाढत्या महागाईचा थेट परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. वाढत्या ऐन उन्हाळ्यात इंधन दरवाढीमुळे वाहतूक, भाजीपाला आणि दैनंदिन गरजा असलेल्या वस्तू देखील महागल्या आहेत. पाहूयात या संदर्भाचा हा विशेष रिपोर्ट. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. ताज्या दरवाढीनुसार पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 61 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागले आहे. आज बेळगावात पेट्रोलचा दर 110 रुपये 74 पैसे प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेलसाठी नागरिकांना 98 रुपये 59 पैसे मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहन चालकांपुरता मर्यादित नसून वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून सरकारने इंधन दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नमस्कार. पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत तर सगळे आपल्या गाड्या भरून जास्ती भरू नका. जेवढं लागेल तेवढंच भरा. एक महिन्यात कोण सांगितलं तुम्हाला पेट्रोलचे भाव कमी होणार. एक महिन्यात हॉर्मोजचा जो स्टेट ऑफ हॉर्मोज आहे ना तो ओपन झालाय आणि तो कमी होणार. अजूनही जाहीर केलं नाही की एक महिना लागणार तुमचं तिकडे पोचायला. शिप तरी पोचायला पाहिजेत ना, तिकडून ओपन झालं तरी शिप पोचायला पाहिजेत. एक महिना थांबा. सगळ्या आपल्या गाड्या जास्त भरू नका. 10 दिवसामध्ये जो चौथ्यांदा पेट्रोलचा दर वाढलाय. आता सर्वच बाबतीमध्ये महागाई हा वाढलेली आहे. 130 रुपयापर्यंत जाणार सरकार जे आहे ते 130 रुपये स्लोली घेऊन जाणार. 130 पर्यंत जाणार. हा 130 पर्यंत जाणार. त्याचा फटका गरिबांना खूप मोठा पडणार आहे. पडणार आहे तो त्याने ऍडजस्ट करून घेणार. आता आणि पुढे जरी प्राइस कमी झाले, बॅरलचे जरी कमी झाले तरी ते कमी करणार नाहीत. हे एक पण लक्षात ठेवा. मला परिणाम लागला. परिणाम असं म्हणजे काय आता तसं काय जाणवत नाही. आता एका रोजच्या रोज सगळं वाढत चाललंय. त्यामुळे तसं काय असं 1-2 रुपये वाढले म्हणून तसं काय वाटत काय परिणाम होतो सध्या तुम्हाला? तसं काय अजून तरी काय अजून तसं काय वाटत नाही झालंय. आता याच्या पुढे बघायचं. महागाईमध्ये काय वाटतं? डिझेल वाढल्यामुळे तसं काय नाही. आता काय प्रत्येकाच्या धंद्यावरती अवलंबून ते असतं. त्यामुळे ट्रान्सपोर्टिंग वाढलं की तसं हे वाढणार. पण तसं आता काय कंपन्या पहिल्यापासून आता रेट वाढवतच आहे. 10%, 20% कंपनीचे रेट वाढत आलेत. पेट्रोलचा काय संबंध नाही, आधीपासूनच वाढत आले. काय सरकारनं याच्यावरती अंमलबजावणी करण्याची गरज आहे? आमच्याकडे काय करणारे करतात ते. तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय लक्ष दिलं पाहिजे? तसं काय नाही. महागाईकडे लक्ष द्यायला पाहिजे की. वेळीच आटोक्यात आणली पाहिजे. होय.